नमस्कार मंडळी, कसे आहात? महाराष्ट्र माझामध्ये आपणा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत. मंडळी, पर्शिया ते महाराष्ट्र या मालिकेतला आजचा शब्द आहे डबा. हो डबा. डबा हा शब्द आला आहे मूळ फारसी शब्द डब्बावरून. मग तुम्ही म्हणाल मराठीमध्ये याला काय म्हणतात? मराठीमध्ये आपण म्हणायचो करंडा, परंतु हा शब्द आता फारसा वापरात नाही. हळदी कुंकवाचा करंडा यापुरताच हा शब्द आता मर्यादित झालेला आहे. पूर्वी पान सुपारीला करंडा असायचा. आपल्या घरातील खाद्यपदार्थ फळफळावर ठेवण्यासाठी बांबूच्या पट्ट्यांपासून विणलेला एक करंडा असायचा. धातूच्या पट्ट्यांपासून बनवलेलाही एक करंडा असायचा. परडी असायची, दुरडी असायची, बरण्या असायच्या, रांजण असायचे, माठ असायचे. परंतु हळूहळू या वस्तू आता कालबाह्य होत चाललेल्या आहेत. आता आपण वापरतो धातू, प्लास्टिक, काच यांच्यापासून बनवलेली करंडा सदृश भांडी म्हणजेच डबे. मंडळी, असाच एक नवीन शब्द घेऊन भेटूया पुढील भागामध्ये. तोपर्यंत माझ्या चित्रफिती पाहत राहा, तुमची आवड नोंदवत राहा. तुम्ही या वाहिनीचे सदस्य झाला नसाल तर तिचे सदस्य व्हा आणि ही वाहिनी अधिकाधिक लोकांपर्यंत पोहोचवा. जय महाराष्ट्र.